हाय हॅलो गुड मॉर्निंग सर्वांना. आज आहे 14 मे 2026. सो आता मी जस्ट रेडी झालो आहे. सकाळचे वाजले आहेत आय थिंक, एक मिनिट मी चेक करतो. सो सकाळचे वाजले आहे 6:45. सो मी आता इथे रेडी झालो आहे. आता मी कॉफी पिणार आहे. आणि आजचं जे क्लायमेट आहे, ओ आजचं क्लायमेट खूप ह्युमिड तर वाटत वाटत नाही आहे आजचं क्लायमेट, कारण की काल महाराष्ट्रामध्ये बहुतेक ठिकाणी पाऊस पडलेला आहे. असं नाशिकमध्ये तर बहुतेक ठिकाणी पाऊस पडलेला आहे. तर त्यामुळे जो काही हीट होती, जी काही हीट होती ती थोडीफार तरी शांत झाली असणार, कारण की मागच्या 2-4 दिवसापासून भरपूर म्हणजे भरपूर हीट जाणवत होते. खूप गरम होत होतं. सो थोडं क्लायमेटमध्ये थोडंसं कूलनेस तर आलेलं आहे. खूप चांगलं झालं ते. आणि इथून उभं राहून जो हा व्ह्यू जो दिसतो आणि कोकिळ्यांचे जे आवाज आहे, वाव, तुम्ही घेऊ शकता आवाज. सो हे सर्व आंब्याचे झाड आहे, भरभरून एकदम भरलेले आहे पूर्ण आंब्याचे झाड. तर ह्या आंब्याच्या झाडांना तर भरपूर आंबे लागलेले आहे. हे एक आहे, इकडे फार्म हाऊस आहे, इथे फार्म हाऊस आहे, मोठं फार्म हाऊस आहे. तर तिथे भरपूर आंब्याची झाडं आहे. आवाज इथून जे आहे ना, इथून कोकिळ्यांचे आवाज खूप छान. जेवढे आंब्याचे झाड आहे ना, तिथे कोकिळा बसून खूप छान आवाज काढतात. आत्ता पण येतोय आवाज. जर तुम्हाला ऐकू येत असेल तर नक्की कमेंट मध्ये सांगा. सो इथून हा व्ह्यू तर एकदम बेस्ट ऑफ द बेस्ट दिसतो. आमच्या बाल्कनीमधून हा व्ह्यू तर एकदम खूप छान दिसतो. तर कोकिळांचे आवाज, पक्ष्यांचे आवाज तर खूप छान येतात. खूप छान वाटतं इथे. छोटे छोटे पक्षी इथे आंब्याच्या झाडावर बसतात. बघायला खूप छान वाटतं. आणि थोडंफार या इथे आमच्या इथे पाट पण गेलेला आहे. त्या पाटामध्ये भरपूर पाणी आलेले आहे आता. ऑल गुड. सो क्लायमेट कंडिशन खूप छान झालेली आहे. थोडासा गारवा जाणवतोय कालपासून, कारण की पाऊस पडलेला आहे. तर तसंच येणाऱ्या काळात बघू आता. असं म्हणताय की पाऊस नाहीये, पाऊस नाहीये, जास्त पाऊस नाही आहे असं म्हणतात, की जास्त पाऊस नाहीये. पण मग लेट्स से, पाऊस पडायलाच पाहिजे. सो चला आता कॉफी घेऊया. सकाळचे वाजले आहे 5:45. खूप लवकर उठतो मी. सवय झाली आता ऑलमोस्ट 5:30लाच उठायचे. लवकर उठायचं, रेडी व्हायचं, जे काय पेंडिंग कामं असतात ते कम्प्लीट करून टाकायचे. शरीराला चांगली सवय. आणि तुम्ही जर नसाल उठता, तुम्ही पण, ही सवय खूप चांगली असते. सकाळी लवकर उठल्यानंतर लवकर लवकर रेडी व्हायचं. जर तुम्ही जर 8-9 वाजता उठत असाल तर नॉट गुड. हेल्थ इश्यू खूप वाढणार आहे भविष्यात. रिसेंटली वाढले पण असते, तुम्हाला जाणवत पण असेल दिवसभरात. सो लवकर उठायची सवय लावा, थोडं एक्सरसाइज करा आणि आपला दिवस चालू करा. सो आता 17 तारखेपासून अधिक मास चालू होत आहे. जेणेकरून ह्या दिवसामध्ये म्हणजे 17 मे ते 15 जून पर्यंत अधिक मास चालू होत आहे. त्याला आपण धोंड्याचा महिना पण म्हणतो. दर 3 वर्षांनी हा येतो. जावयाची तर मजाच आहे. आणि ज्यांचे रिसेंटली लग्न झाले आहे तर त्यांची तर डबल मजा आहे आता. ज्यांचे जुने लग्न झालेले, ज्यांचे लग्न जुने आहे, तर बघा. सो नक्कीच हे दिवस खूप छान असतात. हा महिना जो असतो खूप चांगला असतो. धार्मिक दृष्टीने तुम्ही यामध्ये भक्ती करायला पाहिजे, जप तप करायला पाहिजे. आणि तुमचं कोणी जावई असणार, तुमचे जावई असणार, तर नक्कीच त्यांना घरी बोलवा. त्यांना कपडे घ्या, त्यांना दक्षिणा द्या, त्यांची पूजा करा. आणि खूप छान असते हे, कारण की जावई हा भगवान विष्णूचा रूप आणि मुलगी हे महालक्ष्मीचा अवतार मानले जाते. सो नक्कीच जावयाला घरी बोलवून त्याचे नित्य नियमाने त्याची सेवा करा, धर्म करा. आणि याच्याने, सो हे धर्म केल्याने आपल्या घरात सुख शांती समृद्धी नांदते. आणि जास्तीत जास्त धार्मिक गोष्टी करा, दानपान करा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे
भगवद्गीतेचं पठण करू शकता तुम्ही. विष्णू सहस्त्रनाम पूजन करा, जप तप करा, जेणेकरून तुमच्या घरात तुमची मनशांती आणि समृद्धी वाढणार, समृद्धी वाढणार, सुख शांती वाढणार. सो नक्कीच तुम्ही या महिन्यामध्ये हे नक्कीच करा. सर्वात महत्वाची गोष्ट, तुम्ही जर स्वतःची कामं करत असणार तर हे जे काम असतं हे नक्की करायचं, धुवून ठेवून द्यायचं. चांगली सवय असतो हे. स्वावलंबी. व्यापार कचऱ्याच्या डब्यात. सो चला, आता माझी कॉफी रेडी आहे. सो आता मी कॉफी पिऊन घेतो आणि प्लस माझं काम पण करतो. सो आमची पब्लिक अजून झोपलेली आहे, ते काही 7-7:30 शिवाय नाही उठत. आणि आताचं जे क्लायमेट आहे, आताचा जो सीझन आहे, जो की समर सीझन आहे, या समर सीझन मध्ये दिवस हा खूप मोठा असतो आणि रात्र खूप छोटी असते. तर 5:30ला जरी उठलं ना तरी भरपूर उजेड पडलेला असतो, जेणेकरून 5 वाजता दिवस उजाडतो. सूर्य साधारण 6 वाजता येतो. तर चला करूया आता कामाची सुरुवात. पहिले कॉफी पिऊन घेतो, त्याच्यानंतर थोडा वाचतो भगवद्गीता. आणि या काळामध्ये, या अधिक मासमध्ये तुम्ही जर भगवद्गीता वाचलेलं नसणार कधी, तर वाचायचे असेल किंवा जे काही ग्रंथ किंवा काही वाचन करायचे असेल तर तुम्ही भगवद्गीता वाचू शकतात या 1 महिन्यामध्ये. किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय या हा जो मंत्र आहे याचा तुम्ही जप करू शकतात. किंवा दुसरे काही धार्मिक पुस्तक असणार तर त्याचं तुम्ही पठण वाचन करू शकता. चला, खूप चांगली गोष्ट मी तुम्हाला सांगितली आहे, जेणेकरून तुम्ही तुमच्या आयुष्यात अंमलात आणा. हे तुमच्या स्वतःसाठी हे चांगलं असणार आहे आणि याचा नक्कीच 100% फायदा तुम्हाला नक्कीच होणार आहे. तर चला आता कॉफी पिऊन घेतो, खूप बडबड झाली. कोकिळेचा आवाज तर खूप छान येतो इथून, आणि कोकिळेचा आवाज ऐकणं म्हणजे खूप मधुर, एकदम खूप मधुर वाटतं, खूप गोड वाटतं. कोकिळेचा आवाज ऐकणं खूप गोड वाटतं. शक्यता कोकिळा जी गाते, कोकिळेचा आवाज शक्यता पाऊस, जेव्हा कधी पाऊस पडलेला असणार तर तुम्ही अनुभवला असणार याच्या अगोदर पण. जेव्हा कधी पाऊस पडतो तेव्हा कोकिळाचा आवाज जास्त येतो, म्हणजे मी जेवढं ऐकलंय तेवढं सांगतो. आणि छान वाटतं सकाळ सकाळी कोकिळेचा आवाज. आणि जे लोक की त्यांच्या घराच्या आजूबाजूला जर जास्त झाडी झुडपी असणार तर तिथं हे आवाज तर नक्कीच येतात. दिवसभर चिमण्यांचा आवाज, बाकी पक्ष्यांचा आवाज. आणि जे कोणी खेडेगावात राहतात बेस्ट, म्हणजे त्यांचं आयुष्य तर खूप A1 आहे, A1. निसर्गात राहायला पाहिजे. आणि मी लहानपणापासून निसर्गात राहिलेलो आहे. आमचं जे जुनं घर होतं तिथे भरपूर झाडं होते. झाडांवर जायचं, झाडांवर चढायचं, खेळायचं. आम्ही भावंड क्रिकेट खेळायचो तिथे. खूप मोठा एरिया होता आमचा, जेणेकरून आम्ही 4ही बाजूने आमच्या प्लॉटच्या खूप झाडं होते.
तर निसर्गात माझं बालपण पूर्ण निसर्गात गेलेलं आहे. सो ह्या निसर्गाला किंवा याला खूप मी रिलेट करतो. आणि जेव्हा कधी असं कुठे बाहेर गेलो की जिथे झाडं झुडपी किंवा थोडंसं निसर्ग एरिया असेल, तर असा एरिया जो असेल तर खूप रिलेट करतो मी तिथे. आणि जे आधीचे जे दिवस माझे अं, ते नॉस्टॅल्जिक जो म्हणतात तसं होतं. तो अनुभव परत येतो आणि जे मेमरीज जे असतात त्या परत आठवतात. सो माझ्या फॅमिलीमधले जे मेंबर्स आहे जेवढे जे कोणी ब्लॉग्स बघताय, तर तुम्हाला माहिती आहे की आपलं जे जुनं घर होतं मसरूळचं, तर तिथे आपण या गोष्टी हा अनुभव घ्यायचो आणि खूप खेळायचो तिथे आम्ही. आता जे ब्लॉग बघणार आहे त्याच्यात माझी बहीण पण आहे, चुलत भाऊ, चुलत बहीण, इवन माझे भाचे भाची आहे. तर ते रिलेट करू शकतात की आम्ही असा अनुभव घेतलेला आहे. आत्ताचा जो टाइम आणि मागच्या 10 वर्षापूर्वीचा टाइम खूप वेगळा होता आमचा. आता व्यवस्थित बसून खातो पितोय, पण आधी 10 वर्षापूर्वी खूप कठीण होती हालत. पण मग खूप सुखी होतो तेव्हा. कौलाच्या घरात राहणं, पण कधी एवढं एवढं थेंब कधी त्या कौलातून पडलेलं नव्हतं. आयुष्यात टाइम कधी थांबत नाही आणि चेंजेस होतच राहतात. परिवर्तन ही संसार का नियम आहे. जर तुम्ही बदलले नाही तर तुम्ही तिथंच थांबणार.